नमस्कार मित्रांनो योजना अपडेट या चॅनेलवरती आपलं स्वागत आहे। मित्रांनो 2026च्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी 3 मोठ्या घोषणा केल्या आहेत। अर्थात ज्या 3 महत्त्वाच्या योजना आहेत त्या योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासंदर्भात मोठे निर्णय घेतले आहेत। तर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान योजनेनंतर आता शेतकऱ्यांना कोणत्या 3 योजनांचे पैसे मिळणार आहेत ही सविस्तर माहिती प्रत्यक्ष व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। चला व्हिडिओ सुरू करूया। शेतकऱ्यांना तातडीनं त्यांनाही मदत जाहीर करण्यात येईल। तर जास्तीत जास्त 42,000 रुपये प्रति हेक्टरी अशी आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ज्यांना विमा संरक्षण नाही त्यांनाही राज्य सरकार त्या ठिकाणी मदत करेल। पण धानाला बोनस देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने एकूण 198 महसूल मंडळ अधिसूचित करण्यात आली असून 7,880.19 हेक्टर क्षेत्राचा 15,769 शेतकऱ्यांनी फळ पीक विमा योजनेत सहभाग घेऊन पीक विमा उतरवलेला आहे। काजू पिकासाठी सद्यस्थितीत फळपीक विमा योजनेअंतर्गत नुकसानीचे कमी तापमान हा ट्रिगर हिट झाला असून त्यासाठी कोकणातील साधारण 198 पैकी 150 महसूल मंडळात नुकसान भरपाई देय झाली आहे। ही नुकसान भरपाई कमी तापमानासाठी कमीत कमी 16,800 तर जास्तीत जास्त 42,000 रुपये प्रति हेक्टरी अशी आहे। काजू पिकासाठी विमा संरक्षित रक्कम रुपये 1,60,000 प्रति हेक्टरी आहे। काजू पिकाचा विमा संरक्षण कालावधी 28 फेब्रुवारी 2026 अखेर संपला आहे। याशिवाय कोकणातील आंबा व काजू पिकाच्या नुकसानीपोटी फळ पीक विमा न उतरवलेल्या परंतु ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना देखील आर्थिक मदत देण्याची शासनाची भूमिका असून त्या संदर्भात शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानीचा आढावा घेण्याचे निर्देश दिलेले आहेत। नुकसानीचा नेमका तपशील समोर आल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने त्यांनाही मदत जाहीर करण्यात येईल। मागच्या वेळी अशी मदत आपण 15,000 रुपये केली होती, पण यावेळी ती किमान 22,000 रुपये करण्याचा आमचा मानस आहे। त्यामुळे ज्यांनी विमा काढला त्यांना 42,000 रुपये मिळते, यांना ती 22,000 मिळेल। आणि आपल्याला माहिती आहे विमा काढलेल्याने पैसे आपणच देतो या योजनेमध्ये, म्हणजे ते काही सगळी विमा कंपनी देत नाही। त्यामुळे या संदर्भात ज्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात चांगल्या की शेतकऱ्यांनी विमा काढला आहे त्यांना ती मदत मिळेलच, कारण तो ट्रिगर हिट झाला आहे। त्या संदर्भात आपण कारवाई सुरू केली आहे। पण ज्यांना विमा संरक्षण नाही त्यांनाही राज्य सरकार त्या ठिकाणी मदत करेल। माननीय सुधीर भाऊ हे सातत्याने धानाच्या बोनसच्या संदर्भात त्या ठिकाणी आग्रही आहेत। सुधीर भाऊ, मी आपल्याला एवढं सांगतो, तत्वतः धानाला बोनस द्यायला आमची मान्यता आहे। फक्त या वर्षीची सगळी परिस्थिती जी आहे त्याचं आकलन आम्ही करतो, कारण नाही धानालाही देऊ, ते अडचणीत ऑलरेडी गेले आहेत, त्यांचं नुकसान झालेलं आहे। पण धानालाही बोनस देण्यात येईल। त्याचा जो क्वांटम आहे आणि जी पद्धती आहे या संदर्भात लवकरच आम्ही निर्णय घेऊन पण धानाला बोनस देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने निश्चितपणे या ठिकाणी घेतलेला आहे। नमो शेतकरी महासन्मान योजना आपण सुरू केली। केंद्र सरकारचे 6,000 आणि त्यासोबत राज्य सरकारचे 6,000 आज त्याचा आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी 1,800 कोटी रुपये हे आपण जमा केलेले आहेत। आणि आता मला सांगितलं पाहिजे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी काही केंद्र सरकारची योजना आणि आपली नमो महासन्मान योजना आहे या 2 योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 54,000 कोटी रुपये आपण जमा केलेले आहेत। तर अशा प्रकारे मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नुकसान भरपाई आणि धानाचा बोनस लवकरच जमा होणार आहे। व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्त्वाचे अपडेट जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। धन्यवाद।